36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय. लोकशाही जिंदाबाद. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध आणि मुंबईमध्ये आंदोलकांना केलेल्या अटकेच्या विरोधामध्ये आज खुलताबाद तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शेकडो नागरिकांनी एकत्रित येऊन हे शांततापूर्ण आंदोलन छेडले. आंदोलनानंतर खुलताबादच्या तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्यांचं निवेदन पाठवण्यात आलं. नीट प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करून मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा द्यावी. भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी परीक्षा व्यवस्थेमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांवर होणारी दडपशाही थांबवून त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा सन्मान राखावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. तर या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. तर यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष राजीव घोरपडे, तालुकाध्यक्ष जालिंदर गायकवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओम जिते, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ, जितेंद्र श्रीसुंदर, आसिफ शेख, मयूर वाघ, अनिल श्रीखंडे, प्रवीण काळे, रोहित राठोड, लखन राठोड, अरुण वरपे, दीपक भागडे, अनिल भागडे, सुदाम जाधव, प्रभू राठोड, कृष्णा तुरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. आंदोलनामध्ये जी हिंसा घडवली, पोलीस प्रशासनाने अक्षरशः त्या लाठीचार्ज केला, त्याच्या विरोधात आपण आलात. लोकशाही मार्गाने येथील स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील आपल्याला वेळेत परवानगी दिली, त्यांचे देखील आभार करतो. आणि आपला अधिक वेळ न घेता एक 5 मिनिटं आपल्या मनामध्ये जर काही खतखत असेल, जर तुम्हाला वाटत असेल कुठंतरी आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे, कुठंतरी आपल्या लेकरा बाळांना नोकरी लागली पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आपण मंदिरात दिलेलं दान हे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीच्या हातात दिलं पाहिजे, तर या पुढील काळामध्ये योग्य व्यक्ती, योग्य सरकार यालाच निवडून द्या, ही माझी आपल्या सर्वांना कसोशीनं विनंती आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पहिली गोष्ट नोकरी नाहीये, ठीक आहे ना. तुम्हाला काय तुमचं राजकारण करायचं तुमचं राहू द्या, पण मला सांगा, ज्या मंत्र्याचा राजीनामा पाहिजे त्या मंत्र्याला तिथे जरा 5 मिनिटं जरा बोलला असता, एवढं प्रकरण घडलं असतं का? काही गरज आहे का? आमचे आई वडील गोरगरीब रोज 200-300 रुपयांना काम करतात, लेकरांना क्लास सगळ्या गोष्टी पुरवतात, त्याला ना प्रायव्हेट जॉब ना गव्हर्नमेंट जॉब. आणि हे लोक सांगतात नाही हे पोळी भाजवतात ते भाजवतात. अरे शिवजा हो, तुमचं लेकरा जर घडलं असतं तर तुम्ही 5 मिनिटात तात्काळ कारवाई केली असती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग इंदोर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.